नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की 26 तारखेला कोणत्या भागामध्ये कशा प्रकारामध्ये पाऊस राहणार आहे. हवामानाचा अंदाज हा आपण 26 तारखेचा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोरडं वातावरण, ढगाळ वातावरण आणि कोणत्या भागामध्ये पावसाचं वातावरण असणार ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण सांगितल्याप्रमाणे बहुतांशी भागांमध्ये पाऊस हा झालेला आहे. बहुतेक भागांमध्ये पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा जरासा दिलासा मिळालेला आहे. आता काही भागांमध्ये पाऊस पडलेला नाहीये, तर काही भागांमध्ये जिथे पाऊस पडलेला नाहीये तिथे पाऊस नक्कीच पडणार आहे. त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही, कारण की 2 जुलैपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 26 तारखेला कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सकाळी 26 तारखेला सकाळी 11 नंतर काय वातावरण असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर जळगाव, नंदुरबार, सुरत, जालना, इकडे नांदेड नांदेड या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर अमरावतीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. नागपूर, चंद्रपूर, त्याचबरोबर रायपूर इकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये कोरडं वातावरण आहे. सांगली, बेळगाव या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत मुंबई या ठिकाणी किंवा आजूबाजूच्या आपलं पुणा, नाशिक, मुंबई या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता वसई, विरार, उल्हासनगर, त्याचबरोबर पनवेल, मुंबई, अलिबाग, मुरुड, जंजिरा, लौसा, त्याचबरोबर महाड, इकडे पुणे, चाकण, शिरूर, त्याचबरोबर जुन्नर, अकोले, घोटी, वादा, जव्हार, पेठ, नाशिक हा जो भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. 11 नंतर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. तर तुम्ही बघू शकता अजून सुद्धा अश्वा, वायरा, नवापूर तर या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. सटाणामध्ये ढगाळ वातावरण आहे. मालेगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. मनमाडमध्ये सुद्धा. त्याचबरोबर श्रामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, इकडे पैठण, पाथर्डी हा जो भाग आहे जालना, मेहकरमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर इकडे पाचोरा, जळगाव, अंमळनेर, धुळे, नंदुरबार हा जो भाग आहे हा पूर्णपणे कोरडा बघायला मिळतोय. आता नाशिकचा जर अजून काही भाग जर बघायचा जर ठरला तुम्ही बघू शकता त्र्यंबकमध्ये सुद्धा फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर इकडे दिंडोरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. पेठमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. सापुतारा, अश्वा या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर निफाड या ठिकाणी सुद्धा पूर्णतः कोरडं वातावरण आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर तर या ठिकाणी वातावरण हे कोरडं आहे. त्याचबरोबर निफाड तालुक्यातील काही गावं जर तुम्ही बघितली तर कोठुरे, सायखेडे, इकडे भेंडाळी, पुन्हा लाखलगाव, ओझर, मोहोडी, जोपूर, पिंपळगाव, बसवंत, तसेच नैताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, इकडे चांदवड तुम्ही बघू शकता, दोडंबे, खेरवाडी, साकोरे, कळवण, त्याचबरोबर ओझर, इकडे वणी, दिंडोरे आपलं मगाशीच झालं. त्याचबरोबर इकडे देवगाव, गंगापूर तर हा जो भाग आहे नाशिकचा हा पूर्णतः आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर आपण बघत होतो अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर वातावरण पूर्णपणे कोरडं बघायला मिळते. तुम्ही बघू शकता अहिल्यानगरमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. इकडं सेंदी, देवगाव, धनगरवाडी, त्याचबरोबर कोशपुरी, कराड, डेहरे, उंब्रे, राहुरी, सोनई, घोडेगाव, सांगवी, त्याचबरोबर मांजरी, मुसळवाडी, देवळाली, प्रवरा, कनगर, कान्हेगाव, बेदपूर, पाचेगाव, टाकळीभान, खोकर, बेलापूर, श्रामपूर, राजुरी, कोल्हार, लोणी, मोरेवाडी, इकडे जर बघितलं तर राहाता तालुक्यात राहाता, शिर्डी, पोहेगाव, एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, जाफराबाद, लाखलगाव, भौर, भोजडे, आपेगाव, त्याचबरोबर वैजापूर, लोणी, अगर सायगाव, म्हस्की तर हा जो भाग आहे काही छत्रपती संभाजीनगरचा, अहिल्यानगरचा तर या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं बघायला मिळतंय. त्याचबरोबर तुम्ही पुण्याचा जर भाग बघितला त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता शिरूरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर शिरूरमध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे आहे. त्याचबरोबर
रलेगाव, सिंधी, जावळे, चिंचोली, पारनेर, इकडे तुम्ही बघू शकता जामखेड, पिंपळगाव, खुडा, सुपा, रांजणगाव, सुरेगाव. तर ह्या भागामध्ये वातावरण पूर्णतः कोरडं बघायला मिळतंय. राहू, नांदूर, अस्तापूर कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. दुपारी 11 ते 2 पर्यंत जवळपास वातावरण हे पूर्णपणे कोरडं आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुण्यात दाखवला जातोय. तर पुण्यामध्ये खडकी, पिंपरी चिंचवड, आळंदी, इकडे वाघोली, थेऊर फाटा, फुरसुंगी, होलकरवाडी, त्याचबरोबर केलवाडी, चांबी, सासवड, नारायणपूर, पिसळवाडी. तर हा भाग आहे पुण्याचा. इथे सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कोरेगाव, तळेगाव, ढोळंबे, तुळापूर, आळंदी, त्याचबरोबर चाकण, खेड, पारगाव तर्फे खेड, मंचर. तुम्ही जर बघितलं इकडे बघू शकता पारेगाव, त्याचबरोबर आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, ओतूर. तर ह्या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघितलेत 26 जूनला दुपारी 11 ते 1 पर्यंत 2 पर्यंतचा जो हवामानाचा अंदाज आहे तो आपण बघितला. तर 11 ते 1 पर्यंतचा जो हवामानाचा अंदाज आहे हा पूर्णपणे कोरडा आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस आपल्याला दाखवला जात नाहीये. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता 11 ते 2 पर्यंतचा हवामानाचा अंदाज बघितलाय. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण पुढच्या भागामध्ये 3 ते 6 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज कसं राहील, कोणत्या भागात पाऊस राहील ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.